तर हॅलो गाईज, आजची डेट आहे 10 जून आणि मी कोमल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे वटपौर्णिमा म्हणजे सुवासिनींचा सण. तर माझ्या सगळ्या सुवासिनी बहिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मला आज एका विषयावरती बोलू वाटतं. मी काल सहज स्क्रोल करत होते इंस्टाग्राम आणि त्याच्यावरती मला एक रील दिसली. एक जण त्या सवाडाच्या झाडासमोर जाऊन बसला आणि बोलतो की माझ्या बायकोने जे सांगितले ते काहीच ऐकू नको, ते आंबा आणि फ्रुट्स वगैरे तूच खा वडाला, असं नाही का. तर हे जे करणार आहे म्हणजे जिनी पूजा केली ती पण मराठीच असेल. आणि जरी लग्न नसेल झालं त्या व्यक्तीचं ज्याने तो व्हिडिओ बनवलाय, तरी पण त्याला जर वडाचं झाड माहिती आहे, ते पूजेबद्दल तो बोलतोय, तर ह्याचा अर्थ तो मराठीच आहे. तर मला एक ह्या विषयावरती थोडंसं बोलायला म्हणजे इच्छा होतीये. सगळ्यांना नाही, पण काही जण असे महाभाग असतील त्यांना कदाचित राग येईल, पण येऊ दे, त्यासाठीच मी बोलते. कदाचित त्या थोडी तरी समज आली पाहिजे. व्हिडिओ बघून 10 नाही, त्यातले 3-4 जणांना जरी वाटली थोडीशी लाज, तर कुठेतरी फायद्याच आहे. तर एक मराठी मुलगी म्हणून मला हेच वाटतं की आपल्या सणांचं आपणच पावित्र्य ठेवत नाही. आज वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे. त्याच्यामुळे काहीतरी रिझन असेल, सायंटिफिक असेल, किंवा आपले पूर्वजांनी केले म्हणून सगळे आपल्या मम्मी पप्पांनी केला आणि नंतर आता आपण करतोय. तर त्याचं एक कंटेंट म्हणून तुम्हाला यूज करायचाच आहे ना, तर मग पॉझिटिव्ह वेने करा, असं निगेटिव्ह नको, असं मला वाटतं. जर त्याला कंटेंट म्हणून जर त्या झाडाचं किंवा त्या सणाची जर खिल्ली उडवायची होती, तर त्यांनी ती पॉझिटिव्ह वेने जर त्यांनी शूट केला असता त्याच्या बायकोसोबत वगैरे जाऊन, तर ते छान ठरलं असतं. जे की आता आपले बरेच मराठी मुलं करतात, ते त्यांच्यासाठी अप्रिशिएटच आहे, म्हणजे माझ्याकडून तरी. पण हे काय की म्हणजे गेल्या वर्षी पण मी काही व्हिडिओ पाहिल्या की जातात, धागा तोडतात त्या झाडाचा आणि उलटे फिरतात की तिने 7 फेरे मारलेत, पण मी आता उलटे मारतो, मला ती नकोय 7 जन्म. ती तुम्हाला नकोय, तुम्ही तिला वैतागलेत ना. पण मराठी सणांचं पावित्र्य का बिघडवता? आणि मग नंतर न परत बोलायचं क्रिसमसला आपली पोरं टोप्या घालतात आणि मग शाळेमध्ये तुम्ही क्रिसमस सेलिब्रेट करता, आमच्या महाराजांच्या टोप्या घालून का नाही बोलवायचं. हे फक्त बोलण्यासाठी नसतं ना, कारण की बाकी अदर लोकांनी त्यांच्या सणांना एक वेगळ्या लेवलला नेऊन ठेवले. तुम्ही असं कधी पाहिलं का दुसऱ्या लोकांनी त्यांच्या सणांची कधी खिल्ली उडवली? नाही, भेटणारच नाही बघायला, कारण की ते लोक तेवढं त्यांच्या सणांना त्यांनी त्यांच्या एक म्हणजे त्याचं पावित्र्य राखले. पण आपल्यातलेच असे काही महाभाग आहेत, दुर्दैव म्हणावं लागेल आपल्या मराठी संस्कृतीचं, की आपले एवढे छान छान सण आहेत, ते चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करू शकतो आपण. ते अजून आता उलट सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पॉझिटिव्ह वेने लोकांपर्यंत पोहोचू शकतो. पण आपल्यातलेच काही असे नग आहेत की ते येऊन घाण करतात. त्याचे घाण करणाऱ्यांसाठी मला बोलू वाटलं आज. जर माझं पटत असेल कुठेतरी तुम्हाला, तर कमेंट सेक्शन मध्ये येऊन सांगा. आणि जर माझं काही चुकत असेल तर तेही तुम्ही येऊन सांगू शकता. पण माझं मत आहे की आपणच जर असे खिल्ली उडवायला लागलो तर उद्या आपल्या पुढच्या पिढीने काय घ्यायचंय? जर आपल्याला समाजासाठी काही चांगलं करता येत नसेल ना, तर असं चुकीचं पण करू नका. तर अशा व्हिडिओ शक्यतो कोणाला दिसल्या तर मला नाही वाटत तुम्ही त्याला लाईक केलं पाहिजे. आणि ते कमेंट सेक्शन मी ओपन केलं, म्हणजे त्या एका व्हिडिओला मी नाही बोलत आहे, असे भरपूर व्हिडिओ आहेत. गेल्या वर्षी पण बऱ्याच आल्या होत्या, पण मी गेल्या वर्षी एवढे व्हिडिओ नव्हते बनवत, त्याच्यामुळे मी त्या टॉपिकवर तेव्हा नव्हते बोलले. पण आज आहे वटपौर्णिमा, तर मी कालच स्क्रोल करता करता मला ती व्हिडिओ आली, म्हणून सहज मला आठवलं की बोललं पाहिजे ह्या टॉपिकवरती. कोणीच नाही बोलत, कोणीतरी बोललं पाहिजे ना. तर काय वाटतं तुम्हाला, बरोबर बोलतेय का चुकीचं बोलतेय मी?